ज्या पक्षाची भूमिका आरक्षण विरोधी आहे ते कोणाचं भलं करतील? ज्या पक्षाचा मूळच आरक्षणालाच विरोध आहे आणि हे वारंवार या पक्षांनी आपली भूमिका मांडली आहे। त्यांच्या मातृपक्षांनी सुद्धा ती भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। आणि असं असताना निवडणूक आली की समाजाला खेळवणं आणि मतांचा फायदा उपटणं एवढंच काम महायुती सरकार करत आहे। मुळात ज्यावेळेस जरांगे पाटलांचा मोर्चा नवी मुंबईपर्यंत आला आणि जो गुलाल उधळला गेला त्यानंतर परत त्यांना येण्याची पाळी का आली याचं उत्तर एकत्र सरकार चालवणाऱ्यांनी एकत्ररित्या दिलं पाहिजे। ते देवेंद्र फडणवीस असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत, दोघांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मराठा समाजाने आधी घ्यायला पाहिजे होतं। तसं न होता काल जो काही चर्चा झाली, मला वाटतं की या संदर्भात आता अधिकचं बोलणं घाईचं होईल। ओबीसीचं नुकसान होतं की नाही, तर त्या 58 लाख नोंदी ज्या काही सापडल्या गेल्या होत्या त्यातून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 96 लाख लोकांना कास्ट सर्टिफिकेट दिली गेली। त्यातील 96,000 96 लाख नाही 96,000 कास्ट सर्टिफिकेट दिली गेली। त्यांच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। मराठा आणि कुणबी या दोन जाती वेगळ्या आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने नाही हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। त्यांच्या आदेशात या दोनही बाबीचा उल्लेख आहे की हे दोनही जाती एक नाहीत, कुणबी किंवा मराठा असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि असं असताना सुद्धा जर त्या JR मधून हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन तो JR काढला असेल, हा JR आहे, त्याला कॅबिनेटची आता मंजुरी घेऊन कॅबिनेटच्या पुढे गेल्यानंतर चर्चा होऊन अंतिम मसुदा काय येतो आणि सातारा गॅजेटच्या संदर्भात तर कुठेही असा काही उल्लेख नाही आहे। यामुळं भारतीय जनता पक्षाची भूमिका दोनही समाजाची मतं मिळवण्यासाठी दोघांनाही खेळवत ठेवायचा, दोघांनाही धूर्तपणे फिरवत ठेवायचा आणि आपली पोळी शेकायची, हाच त्या JRचा आत्ता अर्थ निघतो आहे। आणि त्यामुळं ओबीसीचं नुकसान झालं की नाही हे आज मी सांगणार नाही, परंतु ओबीसीच्या वरच हा सगळा काही प्रकार होतो आहे तो ओबीसी मधूनच मिळवण्यासाठी होतो आहे। त्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे की राहुलजींच्या भूमिकेने हे सरकारने थोडासा बुद्धी वापरून, भ्रष्ट झालेली बुद्धी वापरून त्यांनी तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। एक मिनिट, तो भ्रष्ट झालेली बुद्धी यासाठी म्हणतो मी की अनेक राज्यांनी ओबीसीचं आरक्षण वाढवून घेतलं आहे किंवा एकूणच आरक्षणाची कॅपच ओलांडली आहे। त्यामध्ये तेलंगणाने आत्ता सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष महोदयांनी 42% आरक्षण मिळतोय ओबीसीला, 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये दिलं जात आहे। हे जातनिहाय जनगणना करून ज्यांची जेवढी संख्या बारी तेवढी त्यांची हिस्सेदारी, हे एकदा झाल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये हे जे काही चाललंय सोंगाड्याचा खेळ हा संपणार नाही। हे प्यादे काही नाचवले जातात हे संपणार नाही। ओबीसीचेही मराठ्यांचेही बनवाबनवी करून त्यांना पद्धतशीरपणे तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरू आहे। देणं घेणं काही नाही। काय ओबीसीचं भलं झालं? आज काँग्रेसची सरकार असताना 2014 पर्यंत ओपन टू ऑल ओपन असा JR होता। त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होती
की आरक्षणातील कॅटेगरीच्या जे आरक्षणामध्ये असलेल्या जमाती आहेत, जाती आहेत, त्यांना ओपनमध्ये सुद्धा संधी होती आणि ती संधी मोदी सरकारने GR काढून घालवली. मध्यंतरी राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तो GR बदलला. पुन्हा फडणवीसांचं आणि शिंदेंचं सरकार आल्यानंतर तो GR लागू केला. त्या GRचा अर्थ जरा ओबीसी किंवा ओबीसी आणि इतर बांधवांच्या लक्षात आलं पाहिजे. ओबीसी, SC, ST, विजयंती जो काय आमचा समाज आहे की आज तुम्हाला आरक्षणाच्या मर्यादेतच गुंतवून ठेवलेला आहे. 52% आरक्षणामध्ये या राज्यातील SC, ST, OBC, विजयंती हा 85% लोकांना तुम्ही 52% आरक्षण देताय आणि 20% लोकांसाठी 48% आरक्षण ठेवलेलं आहे हा GR मुळे. त्यामुळे शासकीय नोकऱ्यामध्ये 20% लोकांना 48%चा वाटा मिळतोय. हे काही आमच्या म्हणजे ज्या लोकांचा या संदर्भातली काही चळवळ आहे त्यांना ही बाब मला त्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे आणि माझ्या ओबीसी बांधवांच्याही लक्षात आणून द्यायची आहे. त्यामुळे कुठला फायदा झाला, काय फायदा होतोय ओबीसीचा किंवा SCचा, STचा, या समूहाला गाडण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. याला खड्ड्यात घालण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. आणि नव्यानं हे जे काही GR काढून त्यामधून काय साध्य होतं किंवा मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, मी तुला गुदगुल्या लावतो, तू हसल्यासारखं कर, असा यातला प्रकार आहे का, हे आज सांगणं अत्यंत घाईचं होईल. त्यामुळे त्या संदर्भातली आमची भूमिका मी आमच्या ओबीसी अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून बैठक लावणार आहे. 8 तारखेला मुंबईत बैठक आहे, विदर्भातील नेत्यांची 6 तारखेला बैठक आहे आणि या 2 बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर शेवटच्या निष्कर्षापर्यंत आम्ही जाऊ. सोमवारी ओबीसी जे नेते आहेत ते GR बाबत जी हरकत घेण्याची याचिका कोर्टात दाखल करणार. असं आहे की याचिका दाखल करायला भरपूर वेळ आहे. त्यामुळं घाईघाईमध्ये कुठली याचिका दाखल करून कोर्टातून तो वेगळ्या पद्धतीनं त्याचा अर्थ वगैरे काही लागेल आणि नुकसान होईल, यापेक्षा त्याचा अभ्यास करून आम्ही सुद्धा काय भूमिका मांडायची ती मांडू. विनोद पाटील जे मराठा आरक्षणात याचिका करते त्यांनी म्हटले की हा GR म्हणजे केवळ माहिती पुस्तिका आहे, याच्यात काय मराठा समाजाला फायदा होईल हे स्वतः विखे पाटील यांनी सांगावं. असा ही भूमिका विखे पाटलांची आहे का? बघा, शिंदे समिती नेमून 2 वर्ष झालं. मला वाटते 23 मार्च किंवा 22 मार्च 2023ला शिंदे समिती नेमली गेली. शिंदे समितीला 2 वर्षाचा काळ काय लागला? काहीच करू शकले नाही. कुठल्याही निष्कर्षापर्यंत शिंदे समिती गेलेली नाही. याचाच अर्थ मराठ्यांची फसवणूक होते आहे हे मराठा समाजाच्या लक्षात यायला पाहिजे. पण ते आले नाही. राहिलाय अनेकांचं मत असं आहे की दोनही बाजूने आता प्रतिक्रिया येत आहेत की या GR मुळे मराठ्याला काही मिळणार नाही. पण ओबीसी समाजांची भावना अशी आहे की या GR मुळे ओबीसींचं प्रचंड नुकसान होणार आहे. जरांगे पाटलांनी विजयाचा गुलाल जरी लावला असला तरी नातेसंबंधावरून एक संभ्रम जो आहे तो ओबीसी समाजात निर्माण झाला आहे आणि ओबीसी महासंघाने आपली भूमिका मांडताना म्हणलेली आहे की मराठा समाजाला यामधून काहीच मिळालं नाही. तर हे 2 वेगवेगळ्या आणि ओबीसीचं नुकसान झालं नाही असं असंही म्हणतात. नाही, असं आहे की त्या ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष तज्ज्ञ आहेत, हुशार आहेत आणि सध्या त्यांची भूमिका ही उत्तम आहे असं मी मानतो. म्हणजे दोनही बाजूनं बॅलन्स करणारी आहे, सरकारलाही आणि ओबीसीलाही. त्यामुळं कदाचित त्यांची भूमिका तशी मानली गेली असावी.